आता पाऊस आहे ना, परत पाय ओले म्हणजे उद्यासाठी उद्या आपल्याला एक तर हिल ट्रेनिंग करू, नाही तर लॉंग करू. आपण 10 ते 15 किलोमीटर करू. पूर्ण गल्ली कॉलनीची लाईट नाही आपल्या टोटल बघा, इथून पूर्ण एरिया. आता परत दुसरा सेट मारू. डायरेक्ट घरी जाणार मी काहीच नाही म्हणलं, डायरेक्ट काना घरी जाणार. आज आहे आपल्या 365 दिवस 205 दिवस आहे. तर काल रात्रीपासून एकदम जोरात पाऊस चालू आहे बघा. आता पण थोडंसं बुरबुर आहे, पण लफडा काय झाला, रात्रीपासून लाईटच नाही. लाईट नसल्यामुळे आता मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही, 20% चार्जिंग फक्त मोबाईलमध्ये. आणि काल रात्रभर लाईट नाही आली. वाटला आग येईल, पूर्ण वाळूची लाईट नाही, पूर्ण घरात अंधार आहे बघा. झाडी लावून झोपलो ना आपण, काय की पंखा नव्हता, काय नव्हता. तर करणला कॉल केला, करण पण कॉल उचलत नाही. तर चला थोडंसं आवरू. आज तर पूर्ण व्हिडिओ बनवता नाही येणार, जेवढं रेकॉर्ड होईल आपण तेवढं टाकून घेऊ. कारण की लाईटच नाही, मोबाईल पण दुसरा मोबाईल पण नाही, त्याला पण चार्जिंग लावून घेतो झाली. प्रॉब्लेम काय झाला, आजचं शॉर्ट आहे आपली, शॉर्ट पण वरली आहे, आपली पॅन्ट पण वरली आहे, जॅकेट पण वरलं आहे. आता देऊ ग्राउंड आपण आणि लवकर निघू, कारण करून मोबाईल चार्जिंग लावू आणि मग ग्राउंडकडे जाऊ. तर अर्ध्या तासात एवढा चार्जिंग तेवढं करू आपण चार्जिंग. तर बघा पूर्ण गल्ली कॉलनीची लाईट नाही आपल्या टोटल बघा, इथून पूर्ण एरिया अंधार आहे पहा, पूर्ण दिसत नाही. पूर्ण याची लाईट जाईल, फक्त तिकडचा एक फ्यूज आहे गावातली, ज्याचे इन्व्हर्टर आहे ते आहे फक्त बस. तर पूर्ण लाईट गेलेली आहे, काल रात्रीपासून लाईट गेलेली आहे. पाऊस पण चालू आहे बघा, पाऊस दिसत असेल. चला करण आला, मोबाईल देऊ आपण. ग्राउंडकडे आलो आता आपण. चार्जिंग झाली 35-36% चार्जिंग झाली आपली. आपला व्हिडिओ शूट होईल तेवढ्यात. पहिले 27-28% चार्जिंग होती, तेवढं झालं नसतं व्हिडिओ, कारण की व्हिडिओ चालू करताना चार्जिंग जास्त लागते. तर चला आता काय करू, आपल्या वर्कआउटला सुरू करू. बरं झालं आज काय रिलॅक्स वर्कआउट आहे. अरे नाही तर काय, आज दुसरा वर्कआउट असला ना चार्जिंग पुरलीच नसते असली. आपला फक्त आज कूल डाऊन आहे. उद्या आपण एक तर हिल ट्रेनिंग करणार आहे, एक तर लॉंग करणार आहे. तर विचार आपला लॉंगचाच आहे तिकडं. तर काय करू, वर्कआउटला सुरू करू. पण एवढी गोष्ट आहे, काही होऊन द्या, आपलं कन्सिस्टन्सी कंटिन्यू येणं म्हणजे येणं. आता पण पाऊस चालू आहे बघा बारीक बारीक, पण येणं म्हणजे येणं आहे आपल्याला. तर चला बड्डे जवळ येऊ लागलं, ते काय मला आज शॉर्ट पॅन्टचा भिजेल, मी तर पॅन्ट काढून ठेवली होती. पॅन्टचा भिजेल, टी शर्ट भिजेल, सगळं भिजेल. पाऊस पण नाही झाला ना. तर चला वॉर्मअप करू आता. आपण एवढ्यात पण प्रॅक्टिस केली. मला वाटलं मलाच हो लागलं काय, म्हणून काही इम्प्रेशन. तर आपला वॉर्मअप झाला कम्प्लीट.
तर काल आपण गेलतं म्हणजे वेट ट्रेनिंग सारखंच केलं, लेग वर्कआउट केलं. त्यांनी काय झालं, त्याच्यानं पुरा मांड्या जाम झाल्या आपल्या, जाम झाल्या. त्याच्यामुळे आज वॉर्मअप करायला हे होऊ राहिलं, म्हणजे मसल ट्रेस होऊ राहिली. तर चला आता काय करू, आपलं वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता आपण जॉगिंग करू. आज तर कूलडाऊन आहे पूर्ण आपला. कूलडाऊन म्हणजे रनिंग करून येऊ आणि बेसिक वर्कआउट करू आपला, म्हणजे उद्यासाठी. उद्या आपल्याला एक तर हिल ट्रेनिंग करू, नाही तर लॉंग करू. आपण 10 ते 15 किलोमीटर करू, नाहीतर हिल ट्रेनिंग करू वेगळ्या ठिकाणी. तर चला आता काय करू, जॉगिंग करू. चला चल. हट. तर पाऊस बघा किती पडला, तर पाणी एवढं झालं बघा. आता म्हणलं होतं इथून तर तिथपर्यंत पुरं पाणी वाहतं बघा. पाण्याचं प्रेशर किती झाला, जायचा रस्ता टोटल बंद आहे आपला आता. तर बघा पाणी किती झालं, एवढं पाणी, जायला जागा नाही. काय नाही जातो का? हा, पाणी प्रेशर बघा किती. इथून प्रेशर ते वरतून पाणी येतं बघा पूर्ण. पूर्ण इथून इथून जायचं पहिले आपण. इथून तर पुरं एवढं आहे, गुडघे एवढं पाणी येतं आता. पाऊस पडला ना हाचला पडाय, पलीकडे जाता येत नाही आपल्याला. 4 महिने तर आता ग्राउंड तर इकडे येता येणार नाही आपल्याला. तर चला इथून रिटर्न फिरू. आपण 1.5 ते 2 किलोमीटर जॉगिंग केली. एकदम स्लो मध्ये गेलतो आपण. आणि काय काल पण थोडी सर्दी झाल्यावर झालं, म्हणून दम लागू राहिला आज. आता टॅबलेट घ्यायला लागेल आपल्याला. तर हळदीत दूध घेतला होता आपण, त्याने पण रिकवर होत थोडीशी लवकर सर्दी. तर चला आज आपण जॉगिंग केली. पाणी बघितलं, पाणी तर पूर्ण बघितलं आणि पूर्ण आता जायनंच मुश्किल होऊन जाईल. हेच पाणी कमी व्हायला 2 ते 3 महिने लागेल. कारण की फुल भरलेलं थोडं पाणी आलं तरी खाली येऊन जातं लगेच. कारण फुल भरल्यावर तेच कंडिशन असते. जोपर्यंत रिकाम होत नाही थोडंफार, तोपर्यंत हे असं राहणार. 3-1 महिने ते ग्राउंडवर जाता येणार नाही पलीकडे आपल्याला. तर चला ह्याच इकडंच आपण काहीतरी जुगाड करणं लागेल आपल्याला. चले तर वॉकिंग करू आपण थोडीशी, मग पुढचा वर्कआउट काय आहे बेसिकवाला त्याला सुरुवात करू. तर चला बॉडी कूल डाऊन करू आधी. आपली बॉडी कूल डाऊन झाली तर आता आपले रेग्युलरच्या वर्कआउटकडे जाऊ. डिप्स आणि ॲप्स. टाक ना, फसून टाक म्हणजे
टाक टाक. तसं नाही, असं आडवं टाक. दोघाला मार नाही सोबत. नाही एक रिलॅक्समेंट भेटेल ना. नाही रिलॅक्समेंट नाही खाऊन रिलॅक्स नाही, काही नसतं ते. आजचं एक तर कूल डाऊन वर्कआउट होतं, त्या रिलॅक्स लागतं तुला. फुल डाऊन वर्कआउट मध्ये घाम येत राहतो. मग तर चला पहिले आपलं डिप्स मारून घेऊ, मग ॲप्स मारू. तर वर्कआउटचा आम्हाला एक सेट मारला, आता परत दुसरा सेट मारू आपण. डायरेक्ट घरी जाणार. मी काहीच नाही म्हणणार, काना घरी जाणार. तर चला डिप्स मारले आपण, तर रेग्युलर पण जास्त मारले कारण की कूलडाऊन होता आज, तर दुसरा वर्कआउट नाही म्हणून. तर दमले लागायला वाच. एकदा पाऊस आहे, सर्दी झाली होय, आणि एक तर झोपा नाही व्हायला आज. ट्रायपॉड उचलता येईल. तर चला आता काय करू, डीप झालं कम्प्लीट. आता ॲप्स वर्कआउट मारू. बारीक बारीक दगड आहे, साचलं पाणी साचलं याच्यावर. ॲप्स मारताना टोचन दे, तर पटक्याला झोपतो आपण. पुरं पाणी साचलं पाहिजे. पावसाळ्यात हेच प्रॉब्लेम आहे, पण एवढं आहे प्रॉब्लेम कधी पण आला ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला सोल्युशन काढायचं, बघायचं. ही हॅबिट लावायची, कारण की प्रॉब्लेम तर येतच राहणार आहे, पण ती एकदा सवय लागली, कन्सिस्टन्सी सवय लागली ना, काय अडचण आली त्याला उपाय कसा करायचा हे की धरून नाही बसायचं. अरे हे झालं, पाऊस होता, लाईट होती, आज चार्जिंग नव्हती मोबाईलला, तरी त्याचं घरी लावली आपण, आपलं काम धकवण्यापुरती चार्जिंग झाली, ते पण सकाळी लवकर उठून. ही गोष्ट प्लॅनिंग करणं लागते. प्लॅनिंग केली ना सगळ्या गोष्टी होत्या. प्लॅनिंग कर नेमकी पण तो काय आलं रे. हां झटक त्याला टाक जरा एकदा. या पोझिशनला आता ॲप्स मारू आपण. चला
तर चला ॲपचे सेट कंप्लीट झाले आपले आता. तर ॲप्स मारले म्हणून काय वाटणच नाही. तर चला, तर आजचा वर्कआउट कूल डाऊन झाला कंप्लीट. टाईम काय झाला टाईमला काय करतो, पुरे ॲप्स आले पाहिजे. टाईम सांग. काय स्ट्रेचिंग करा, स्ट्रेचिंग कर. घरी जाऊन करीतच नाही स्ट्रेचिंग. दुसऱ्या दिवशी पर म्हणून पाय दुखाले. चल पटकन कर, मला करायची आहे, सोबत जाऊ आपण. चल पटकन. कोण केली स्ट्रेचिंग? आता पाऊस आहे ना, परत पाय ओढले बंद काय करा. गेलो बिल वाटत तर काय करा. हप्ता देतोय पुढच्या बद्दल गिफ्ट देत नाही जमणार का. बरं आपण इथं मिसळ खायला काय तो 30 रुपयाला ना, तिकडे ते 35ला देतो. 5चा फरक पडतो ना. पाव अनलिमिटेड आहे. अरे वा. मागच्या संडेलाच गेलो आपण. मागच्या संडेला जिथे गेलतो ना, तेच रोड एकदम बेस्ट आहे. तर आपण गाडी लावू आणि 10-1 किलोमीटर तर मारू आपण उद्या. चला, तर आपण काल लेग लेग्स वेट ट्रेनिंग मारली लेगची. तर हे पुरं ग्लूट्स जाम झालेले पुरे. हे असं ओळखसुद्धा नाही. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये ताकद येते आपली ग्लूट्समध्ये. रनिंग करताना या 3च गोष्टी मेन असते, ग्लूट्स, थाईज, काप्स. या मजबूत असले तुमचा लेग पॉवर इन्क्रीज होती बरोबर. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.